पद्मशाली शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम CBSE शाळेच्या संकुलाचे वास्तुशांती पूजन श्री मार्कंडेय महामुनी व सरस्वती पूजनाने झाले। यावेळी अतिशय प्रसन्न व मंगलमय वातावरणात 5 मजली भव्य संकुलाची वास्तुशांती शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी कार्यक्रम पार पडला। पद्मशाली समाजाने 100 वर्षापूर्वी शिक्षण प्रसाराच्या कार्याला सुरुवात करून शतकोत्तर वाट सुरू ठेवली आहे। संस्थेने आधुनिकतेची कास धरत नवीन शिक्षण संकुलात इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी ते 12वी पर्यंतचे शिक्षण देण्यासाठी मार्च 2023 मध्ये भूमिपूजन करून यासाठी नवीन वास्तू उभारण्याचा संकल्प केला होता आणि तो संकल्प आजच्या नवीन शिक्षण संकुलाची वास्तुशांती करून पूर्ण होत आहे। यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम व सचिव दशरथ गोप यांनी कालीन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले। आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्याचा विचार करत असून त्यात इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा ओढा अधिक असल्याचे दिसते। याचा विचार करून संस्थेने नवीन इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचे वास्तुशांती संपन्न झाले। संस्थेने शहरात शिक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे। शिक्षण प्रसाराच्या कार्याला भरभराटी येवो अशी इच्छा व्यक्त केली। वास्तुशांतीच्या कार्यक्रमास बळीराम काका साठे, ॲडव्होकेट रामदास सबन, सुरेश पलमारी, अशोक इंदापुरे, संतोष सोमा, मुरलीधर आरकाल, ॲडव्होकेट नितीन हबीब, हरिदास पोटाबत्ती, हरिबाबू येले, अंबाजी गुर्रम, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, श्रीनिवास गड्डम, अविनाश कोंडा, दत्तात्रेय यन्नम, ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, ॲडव्होकेट शैलजा कॅतम, मेघनाथ एमुल, रामचंद्र जन्नू, माजी नगरसेवक देवेंद्र कोटे, विनायक कोंड्याल, सौ विद्या गोप, श्रीमती सुलोचना गुंडू, पेंटप्पा गड्डम, नागेश वल्ल्याल, आर्किटेक्चर यादगिरी कोंडा, तसेच उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव सौ संगीता इंदापुरे, तहसीलदार नागनाथ गंजी, विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम, श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश आकेल, मल्लिकार्जुन सरगम, विजयकुमार गुल्लापल्ली, पांडुरंग दिड्डी, मधुकर कट्टा, नागनाथ श्रीरामदास, प्रभाकर आरकाल, रमेश विडप, रमेश बोद्दुल, श्रीनिवास जोग, श्रीनिवास पोशम, गणेश गुज्जा, हरीश कोंडा तसेच सर्व शाखेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते। सर, आज शिक्षण संस्थेतला ऐतिहासिक दिन म्हणावा लागेल, कारण एक नवीन उत्तुंग भरारी संस्थेने मारलेले आहे। नवीन इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे, वास्तुशांती झालेली आहे, काय सांगाल? आज आम्हाला 7 अभिमान वाटतो। पद्मशाली शिक्षण संस्थेची स्थापना 1912 रोजी झालेली आहे, पण स्थापनेत इमारती देणगी मिळवून पूर्वजांनी या शाळेची अनेक शाळेची स्थापना केली होती। पण आज 112 वर्षानंतर आम्हाला अभिमान वाटायचं कारण काय नाही, शाळा बांधकाम करून त्याचा नवीन शाखा उघडणं हे आमचं भाग्याचं आजचा दिवस आहे आमच्यासाठी। आजचा शुभारंभ चांगल्या प्रकारे झालेला आहे। अनेक सभासदांनी पूर्ण सभासदांनी आमच्या पाठीशी राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत। पालकवर्ग आणि ॲडमिशनसुद्धा आम्ही पूर्णतः केलेलं आहे। CBSE पॅटर्नचे जे ॲडमिशन होतं ते पूर्णत्व केलेलं आहे आणि पालकामधनं नागरिकांमधनं प्रतिसाद प्रचंड आहे। या पूर्व भागात आम्ही पहिली CBSE शाळा स्थापन केली, हे आम्हाला सार्थ अभिमान आहे। सर, थोडक्यात इमारतीचं वैशिष्ट्य आणि इमारत एकूण 5 मजली आहे। याच्यात सर्व सुविधा उपलब्ध करून गेले, जे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे सुविधाचे नॉर्म्स आहेत त्या CBSE पॅटर्नसाठी ते सर्व नॉर्म्स आम्ही पुणे सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज लॅब, सुसज्ज कॉम्प्युटर रूम, सुसज्ज रिसेप्शन सेंटर, HM रूम आणि जे काही नॉर्म्स असतील त्याप्रमाणे आणि चांगल्या प्रकारे एक वरच्या मजल्यावर आम्ही ऑडिटोरियम रूम 700 सीट बसतील त्याप्रमाणे ऑडिटोरियम रूम केलेलं आहे आणि प्रटांगणसुद्धा आमच्याकडे सुसज्ज असे बनवलेलं आहे। त्यामुळे पुढील काळात चांगल्या प्रकारे आम्ही या भागात शिक्षण देऊ। किती वर्षात इमारत तयार झाली आणि प्रोजेक्ट कितीचा आहे? 13 महिन्यात जवळजवळ इमारत पूर्ण झाली। जवळ अंदाजित खर्च पूर्ण झाले म्हणजे झालेलं नाही अजून, म्हणजे 13 ते 14 कोटी रुपयाचा अंदाजित खर्च त्याला पुन्हा। प्राथमिक स्वरूपात किती वर्ग सुरू आहेत आता? प्राथमिक स्वरूपात आम्ही 5 वर्ग सुरू केलेले आहेत, LKG, UKG आणि फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड।